नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख आपले कृषीरत्न यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत जनरल ॲग्रिकल्चर मध्ये फादर्स ऑफ व्हेरियस ॲग्रिकल्चरल फील्ड. बघा विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर बऱ्याच एक्झाममध्ये म्हणजे ICAR असेल, MCR असेल किंवा AF असेल किंवा अदर कोणतेही ॲग्रिकल्चरल एक्झाम असेल तर यावर क्वेश्चन तुम्हाला दिसतील. आणि यावरचे जे क्वेश्चन असतात फादर वेगवेगळ्या जे फील्डचे ते तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतात. त्याच्यामध्ये कोणताही कन्सेप्ट नसतो. एखादा कन्सेप्च्युअल क्वेश्चन असेल तर तो आपण कन्सेप्टच्या आधारे सोडवू शकतो. पण असे जे फादर्स वगैरे हे असे जे क्वेश्चन असतात, ठीक आहे, हे जे आपल्याला फाटच करावे लागतात. त्याच्यामुळे आपण आता हे बघून घेऊ. ठीक आहे. तर बघा, पहिले तर तुम्हाला दिलेलं आहे फादर ऑफ बॉटनी. फादर ऑफ बॉटनी कोण आहे? तर बघा, थिओफ्रेस्टस अँड लिनियस. ठीक आहे. त्यानंतर आहे फादर ऑफ ॲग्रोनॉमी कोण आहे? पीटर डिक्रिसेन्सी. ठीक आहे. फादर ऑफ ॲग्रोनॉमी कोण आहे? पीटर डिक्रिसेन्सी किंवा पेट्रो डिक्रिसेन्सी. त्यानंतर दिलेलं आहे फादर ऑफ ॲग्रो क्लायमेटॉलॉजी. या ठिकाणी दिलेले आहे कोपेन. फादर ऑफ ॲग्रो क्लायमेटॉलॉजी कोपेन. बघा, इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. बघा, फादर ऑफ ॲग्रो क्लायमेटॉलॉजी कोपेन. त्यानंतर फादर ऑफ ॲग्रोमेट्रोलॉजी कोण दिलेलं आहे? DN वालिया. आणि बघा, फादर ऑफ ॲग्रोमेट्रोलॉजी इन इंडिया. इंडियामध्ये कोणी? LA रामदास. बघा, क्लायमेटॉलॉजीचा विचारला, ॲग्रो क्लायमेटॉलॉजीचं कोण आहे? कोपेन. ॲग्रोमेट्रोलॉजी विचारला तर DN वालिया. आणि फादर ऑफ ॲग्रोमेट्रोलॉजी इन इंडिया तर कोण आहे? LA रामदास. ठीक आहे. तर या ठिकाणी हे सर्व लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आता एक मिनिट हे क्लिअर करू. त्यानंतर बघा, फादर ऑफ जेनेटिक्स तुम्हाला माहिती आहे, 12वी मध्ये आपल्याला शिकलेलं आहे. फादर ऑफ जेनेटिक्स शिकलेलो आहे 12वी मध्ये. ठीक आहे. तर बघा कोण आहे? ग्रिगर जॉन मेंडल. त्यानंतर फादर ऑफ एक्सपेरिमेंटल जेनेटिक्स थॉमस हंट मॉर्गन. ठीक आहे. त्यानंतर फादर ऑफ नॅचरल फार्मिंग मनसुवा फुकुओका. ठीक आहे. नॅचरल फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग. ठीक आहे. नॅचरल फार्मिंग कोण आहे? मनसुबा फुकुओका. त्यानंतर ऑर्गॅनिक फार्मिंग जर विचारलं तर अल्बर्ट हॉवर्ड. ठीक आहे. त्यानंतर फादर ऑफ मायकोलॉजी आपण म्हणतो PA मिचेली. ठीक आहे. पियर अँटोनी मिचेली, PA मिचेली. त्यानंतर फादर ऑफ इंडियन मायकोलॉजी काय? EJ बटलर आहे ते, बटलर. ठीक आहे. स्पेलिंग मिस्टेक आहे थोडी. EJ बटलर. ठीक आहे. तर हे सर्व लक्षात ठेवा. परत एकदा तुम्ही क्लिअर होईपर्यंत स्क्रीन तुम्ही बघू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. या टाईपचे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतात. त्यानंतर बघा, फादर ऑफ इंडियन रस्ट कोण आहे? KC मेहता. फादर ऑफ इंडियन रस्ट KC मेहता. त्यानंतर फादर ऑफ ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री JV लायबी. ठीक आहे. नंतर फादर ऑफ नेमॅटोलॉजी कोण आहे? NA कॉब. फादर ऑफ नेमॅटोलॉजी NA कॉब. त्यानंतर फादर ऑफ अँटीबायोटिक्स अलेक्झांडर फ्लेमिंग, हे माहितीच आहे आपल्याला. त्यानंतर फादर ऑफ बायोलॉजी दिलेलं आहे अरिस्टॉटल. फादर ऑफ बायोलॉजी अरिस्टॉटल. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी कन्सेप्ट काही नाही याच्यामध्ये, तुम्हाला पाठच करावं लागतील. ठीक आहे. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, नंतर चेक करा. फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी. फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी कोण आहे? तर अँटन व्हॅन लिओनहोफ. नंतर फादर ऑफ फॉरेस्ट पॅथॉलॉजी रॉबर्ट हेरिंग. रॉबर्ट हेरिंग. त्यानंतर फादर ऑफ स्टॅटिस्टिक RA फिशर. फादर ऑफ स्टॅटिस्टिक कोण आहे? RA फिशर. त्यानंतर दिलेले फादर ऑफ मॉडर्न टिलेज. मॉडर्न टिलेज कोण आहे? जेथ्रो टूल. फादर ऑफ टिलेज सुद्धा जेथ्रो टूल. फादर ऑफ मॉडर्न टिलेज सुद्धा जेथ्रो टूल. त्यानंतर फादर ऑफ प्लांट फिजिओलॉजी कोण आहे? स्टेपन हेल्स. फादर ऑफ प्लांट फिजिओलॉजी कोण आहे? तर स्टेपन हेल्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. याच्यामध्ये कोणताही कन्सेप्ट नसतो, त्याच्यामुळे ते वारंवार तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे, लक्षात ठेवावं लागणार आहे. ठीक आहे. तर बघा, नेक्स्ट काय आहे? फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी कोणी? लुईस पाश्चर.
त्यानंतर फादर ऑफ सायटॉलॉजी. सायटॉलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ सेल. कोणी? रॉबर्ट हुक. फादर ऑफ सायटॉलॉजी रॉबर्ट हुक. नंतर एटीपी सायकल तुम्हाला माहिती, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट सायकल, काय? लिपमॅन. ठीक आहे, लिपमॅन. त्यानंतर फादर ऑफ मेडिकल बॅक्टेरियोलॉजी रॉबर्ट कोच. फादर ऑफ प्युअर कल्चर टेक्निक, आता हे बायोटेक्नॉलॉजी मधलं आहे, प्युअर कल्चर टेक्निक, ऑस्कर ब्रिफेल्ड. ऑस्कर ब्रिफेल्ड. ठीक आहे. तर हे तुम्ही परत परत वाचायचं आहे. परत परत वाचल्याशिवाय ते लक्षात राहत नाही. त्यानंतर महत्वाचं बघा काय दिलेलं आहे. फादर ऑफ ऑर्नामेंटल गार्डनिंग, ऑर्नामेंटल गार्डनिंग, एम एस रंधावा. त्याच्यानंतर फादर ऑफ इकॉनॉमिक इकॉलॉजी, एम एस स्वामीनाथन. त्यानंतर दिलेलं आहे फादर ऑफ टिश्यू कल्चर, हबरलँड. ठीक आहे. त्यानंतर फादर ऑफ मॉडर्न बायोकेमिस्ट्री, कार्ल न्यूबर्ग. मॉडर्न बायोकेमिस्ट्री. नंतर फादर ऑफ मॉडर्न बायोकेमिस्ट्री इन इंडिया, काय? बयर्स चंद्रा गुहा. बयर्स चंद्रा गुहा. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. काही महत्वाचे आहे, काही कधी विचारलेलं नाहीये, काही काही जे असतील ते, पण तरी सुद्धा आपल्या लक्षात राहणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हा खूप महत्वाचा आहे, एक्सटेन्शनचा. एक्सटेन्शनचा दिलेला आहे फादर ऑफ सोशिओलॉजी ऑगस्ट कॉम्टे. फादर ऑफ सोशिओलॉजी ऑगस्ट कॉम्टे. नंतर फादर ऑफ मॉडर्न सोशिओलॉजी, काय? आर के मेस्ट्रम. नंतर फादर ऑफ फर्मेंटेशन कोण आहे? लुईस पास्चर. नंतर फादर ऑफ एक्सटेन्शन जेपी लिगन्स. जेपी लिगन्स. आता हे एक्सटेन्शनचे खूप महत्वाचे कोणकोणते बघा. फादर ऑफ सोशिओलॉजी कधी कधी विचारला जातो. त्यानंतर फादर ऑफ एक्सटेन्शन हा विचारला जातो, जेपी लिगन्स. नंतर